नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 783 ते 790. बेडूक जसा डबक्यात चिलट गुंते शेंबडात, अथवा गुरे जाई रुतत चिखलात. जिवंत असो वा असो मृत, घराबाहेर जो नाही निघत, अथवा मृत्यूनंतर तिथेच राहतो होऊन साप. मिठी मारुनी नवऱ्यास तरुणी कशी राहील, तसाच ठेवेल जो घरास उराशी कवटाळून. मिळविण्या फुलातील मध मधमाशी करीतसे श्रम, तितकेच घेऊनी कष्ट घराचे करे तो संगोपन. होता म्हातारपणी पुत्र, तोही एकुलता एक, आई बापास जसे प्रेम पुत्राचे त्या, तितकेच आस्था प्रेम असे त्याला घराबद्दल. दुसरे काही ना जाणत स्त्री शिवाय. होता ब्रह्मनिष्ठाचे मन, ब्रह्मस्वरूपी निमग्न, तयाचे पडती बंद व्यापार सर्व. स्त्री देहाठायी तसाच, असे जो नित्य आसक्त, जीवाभावा सहित बाकी न काही उमगत. हा जो अज्ञानी मनुष्य असतो तो कसा असतो तर डबक्यामधला बेडूक जसा डबकं सोडून कुठेही जायला मागत नाही तसाच तो घरामध्ये अडकलेला असतो. किंवा एखादं चिलट जसं शेंबडामध्ये गुंतत राहतं, किंवा चिखलातमध्ये रुतलेली जी गुरं असतात ती अधिकाधिक रुतत जातात. तसंच जिवंत असो वा मृत असो त्याला घराच्या बाहेर म्हणून निघायचं नसतं. असे लोक मृत्यूनंतरही घरामध्येच साप होऊन राहतात असं म्हटलं जातं. एखादी तरुणी आपल्या नवऱ्याला मिठी मारून जशी बसेल तसाच हा मनुष्य घराला उराशी कवटाळून बसलेला असतो. फुलातला मध मिळवण्यासाठी मधमाशा श्रम करत असतात, तितकेच कष्ट घराचं संगोपन करण्यासाठी हा माणूस करत असतो. एखाद्या आईबापाला म्हातारपणी एकुलता एक पुत्र झाला तर त्या पुत्राबद्दल त्यांना जसं प्रेम वाटेल तितकीच आस्था, तितकंच प्रेम ह्या माणसाला घराबद्दल असतं आणि स्त्रीशिवाय तो दुसरं काही जाणतही नाही. एखादा ब्रह्मनिष्ठ, त्याचं मन ब्रह्मस्वरूपी सतत निमग्न असतं, त्यावेळेला त्याचे सगळे व्यापार बंद पडतात. त्याप्रमाणेच हा अज्ञानी मनुष्य स्त्री देहाठायी आसक्त झाला तर जीवाभावासहित तिच्यामध्ये सर्वस्व गुंतवून टाकतो आणि त्याला बाकीचं काहीसुद्धा उमगत नाही. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 783 ते 790. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 791 ते 798.
लाज सर्व सोडून पाहीन होई जे नुकसान निंदा करूनी दुर्लक्षित स्त्रीविषयीच इंद्रियांची धाव जसे नाचते माकड गारुड्याच्या छंदावर तसेच करे तो आराधन स्त्री छंदाचे जसा कोणी लोभी पुरुष स्वतःस घेतो शिणवून इष्टमित्र सारून दूर करतो द्रव्य संचय दान पुण्य टाळून फसवून कुटुंबियांस स्त्रीची भरतसे खाच पुरेपूर देवपूजा करी जे मतेम गुरु सही फसवून दाखवितो जो दैन्य माय बापा परंतु स्त्रीसाठी मात्र ऐश्वर्य साधने आणतो अनेक जे जे म्हणून उत्तम ते ते सर्व भक्त कोणी जो प्रेमळ भजतो कुलदैवतास तसेच होऊन एकाग्रचित्त स्त्रीचे करतो पूजन जे जे उत्तम आणि चोख ते ते देतसे स्त्रीस इतरांचे जे कुटुंबातील करेना साधे रक्षण सगळी लाज सोडून पुढे जे नुकसान होतंय त्याकडे दुर्लक्ष करून आपली होणारी निंदा ती पण धुडकावून ज्याच्या इंद्रियांची धाव स्त्रीविषयीच असते. जसं एखादं माकड गारुड्याच्या छंदावरती नाचतं तसंच तो स्त्री छंदाचं आराधन करत असतो. जसा कोणी लोभी पुरुष स्वतःला शिणवून इष्टमित्रांना दूर सारून द्रव्याचा संचय करतो तसाच हा मनुष्य दान पुण्य टाळून कुटुंबियांना फसवतो आणि स्त्रीची मात्र पुरेपूर भरती करत असतो. देवाची पूजाही जेमतेमच करतो. इतकंच काय पण स्वतःच्या गुरुलाही फसवतो आणि आईवडिलांच्या पुढे आपण फार दीन गरीब आहे असं दाखवत असतो. पण स्त्रीसाठी मात्र अनेक प्रकारची ऐश्वर्य साधनं आणतो. जे जे म्हणून उत्तम आहे ते ते सर्व तिला द्यायचा प्रयत्न करतो. जसं की एखादा कोणी प्रेमळ भक्त आपल्या कुलदेवतेचं भजन करतो तसाच हा एकाग्र चित्त होऊन स्त्रीचीच पूजा अर्चा करत असतो. जे जे उत्तम आणि चोख ते ते स्त्रीला बहाल करतो आणि कुटुंबामधले जे इतर लोक आहेत त्यांचं साधं रक्षणसुद्धा करत नाही. अध्याय क्रमांक 13 ओवी क्रमांक 791 ते 798. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13 ओवी क्रमांक 799 ते 806. कोणी टाकेल वाकडी नजर मनाविरुद्ध तिच्या वागेल कोण
होईल तेव्हा मग युगांत, असे वाटते जास. नायट्याचे वाटते भय, म्हणून देवीची शपथ. मोडणार नाही जसे कोण, तसे पाळतो स्त्रीचे मन. अरे अर्जुना फार काय, सर्वस्व ज्याची असे स्त्रीच. अनले करे जी तिच्या पासून, त्यांच्यावरीच त्याचे प्रेम. आणि तेही सर्व आवडे जे तिच्या मनास, तीच त्याला अत्यंत जीवास प्रिय. समजावा असा पुरुष, अज्ञानाचे मूळ. येतसे अज्ञाना बळ, मूर्तिमंत तो अज्ञान. खवळलेल्या समुद्रात, सोडली जर मोकळी नाव. जशी ती झोके खाईल लाटांवर. प्रिय वस्तू होता प्राप्त, सुखाने जो जाई फुगून. आणि होता मना विरुद्ध, जातसे हिरमुसून. असे ज्याच्या मनात, सुख दुःखाची चिंता सतत. महामती अर्जुना मग, हेही असे अज्ञान. स्त्रीवर जर कोणी वाकडी नजर टाकली किंवा तिच्या मनाविरुद्ध जर कोणी वागलं तर युगांत होईल असं ह्या अज्ञानी माणसाला वाटतं. देवीची शपथ मोडली तर नायटा होईल या भीतीने जसं कोणी देवीची शपथ मोडणार नाही तसंच तो स्त्रीचं मनही पाळत असतो. अरे अर्जुना फार काय, सर्वस्व म्हणजे स्त्रीच आहे असं ज्याला वाटतं आणि तिच्यापासून जी लेकरं झाली आहेत त्यांच्यावरतीच त्याचं प्रेम असतं. जे जे तिच्या मनाला आवडतं ते सर्व ह्यालाही अत्यंत प्रिय असतं. असा पुरुष म्हणजे अज्ञानाचं मूळ समजावा. ह्यामुळेच अज्ञानाला बळ येतं आणि त्याला मूर्तिमंत अज्ञानी मनुष्य असं समजलं जातं. खवळलेल्या समुद्रामध्ये जर मोकळी नाव सोडली तर ती लाटांवर जशी झोके खाईल तसाच हा मनुष्य भरकटलेला असतो. एखादी प्रिय वस्तू प्राप्त झाली तर सुखाने फुगून जातो आणि जरी मनाविरुद्ध झालं तरी हिरमसून जातो. ज्याच्या मनामध्ये सतत सुखदुःखाची चिंता लागून राहिलेली असते असा मनुष्य म्हणजे हे महामती अर्जुना अज्ञानी समजावा. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 799 ते 806. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 807 ते 814. माझ्या ठाई जो भक्तिभाव, फळाची इच्छा उत्कट. जसे धनाचा हेतू धरून, आणावे आजारपणाचे सोंग.
अथवा भेटण्या परपुरुषास स्वैरिणी जशी नवऱ्यास गोंजारते शिरुनी मनात त्याच्या तैसे ऐक अर्जुना तसेच विषय प्राप्तीची ठेवून आस भजनाची माझ्या पायरी करून पूजितो मज आणि त्याही नंतर मिळाले नाही जे इच्छित मग तेही देतो सोडून म्हणतो सारे निरर्थक शेतकरी अडाणी कोण मांडी नित्य नवे देव पूजितो तोही तसाच नित्य नव्यांना उत्साहात गुरुचा ज्या मोठा थाटमाट त्याच्यावर ठेवतो विश्वास घेतसे केवळ स्वतःच त्याचाच मंत्र प्राण्यांशी निर्दयी वर्तन पाषाण मूर्तीवरी भर आणि नसे जो मुळीच एकनिष्ठ मूर्ती माझी करून बसवी घराच्या कोपऱ्यात आणि जातसे निघून तीर्थयात्रेस भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, हा जो अज्ञानी मनुष्य असतो त्याची माझ्याप्रती भक्ती असते, पण ती सुद्धा मनातल्या मनात फळाची उत्कट इच्छा ठेवूनच केलेली भक्ती असते. जसं एखाद्याने धनाचा हेतू मनामध्ये ठेवावा आणि आजारपणाचं सोंग आणावं, खूप आर्त झालोय असं दाखवावं. एखादी व्यभिचारी स्त्री जी असते ती परपुरुषाला भेटायचं असतं म्हणून नवऱ्याला अंजारून गोंजारून त्याच्या मनामध्ये एक छानशी जागा तयार करते आणि तिचे परपुरुषाशी असलेले संबंध तसेच चालू ठेवते. तसंच अर्जुना, विषय प्राप्तीची आस ठेवून माझ्या भजनाची पायरी करूनच तो माझी पूजा करतो आणि त्याही नंतर जे इच्छित आहे ते मिळालं नाही तर सोडून देतो आणि म्हणतो हे सगळं मुळी निरर्थकच आहे. एखादा अडाणी शेतकरी नित्य नवे देव मांडतो, शेतामध्ये पीक घेतो आणि नंतर पुन्हा ही जमीन नापीक म्हणून दुसऱ्या जमिनीकडे ओढ लागते. तसाच हा अज्ञानी भक्त मला नित्य नव्या उत्साहाने पूजित असतो. ज्या गुरुचा मोठा थाटमाट आहे त्याच्यावरच त्याचा विश्वास असतो आणि केवळ स्वतःच त्याचा मंत्र घेतो. दुसऱ्यांना द्यायची वेळ आली तर त्यावेळी मात्र तो तयार नसतो. प्राण्यांशी निर्दयी वर्तन करतो आणि पाषाण मूर्तीवर मात्र भर देऊन त्याच्याशी एकनिष्ठ राहतो. माझीही मूर्ती करतो आणि घराच्या कोपऱ्यात ठेवून देतो आणि स्वतः मात्र तीर्थयात्रेला निघून जातो. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 807 ते 814. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 815 ते 822.
पूजितो मग नित्य रोज, विशेष प्रसंगी कुलदेवतेस, आणि येता पर्वकाल, पूजितो मग तिसऱ्यास. माझी प्रतिष्ठापना करून, इतरांचेही व्रताचरण, येता श्राद्ध पक्ष काळ, पितरांचा होतसे भक्त. एकादशीच्या दिवसास, जेवढा देतसे मजला मान, तितकाच नागपंचमीस, नागालाही. चतुर्थी होता नेमकीच, गणेशाचा होतसे उपासक, आणि म्हणे चतुर्दशीस, देवी दुर्गे मी तुझा भक्त. नित्य नैमित्तिक कर्मे सोडून, बसे नवचंडीच्या पूजेस, रविवारी दाखवी नैवेद्य, भैरोबास. नंतर येता सोमवार, शिवलिंगाकडे बेल घेऊनी धाव, सर्व देवांची कशी बशीच, उपासना करी एकटाच. असा अखंड करी भजन, जरा न राहतसे स्वस्थ, वेश्या जशी वेशीवरील, सर्व गावकऱ्यांमुळे जशी सवाष्ण, तसा पाहशील कोणी भक्त, मनासारखा जो घेतसे धाव, अज्ञानाचा तो अवतार, मूर्तिमंत. हा जो भक्त असतो तोही गंमतशीर असतो. तो आज ह्या देवाची उद्या त्या देवाची अशी पूजा करत राहतो. त्याबद्दल भगवंत म्हणतात, माझी सुरेख मूर्ती आणतो आणि ती घरामध्ये एका कोपऱ्यात ठेवून देतो आणि स्वतः मात्र त्या मूर्तीची पूजा न करता तीर्थयात्रेला निघून जातो. कुठे कुठे जाऊन कुलदेवतांची पूजा करतो आणि पर्वकाल आला की तिसऱ्याचीच पूजा करतो. पर्वकाल म्हणजे पुण्यकाळ. जसं म्हणतात की अमावस्या, पौर्णिमा, संक्रांत, ग्रहण अशा काळामध्ये समुद्रस्नान केलं, श्राद्ध, दान, धर्म, तप अशी जर पुण्यकर्म केली तर भरपूर फळ प्राप्त होतं आणि त्याला म्हणूनच पर्वणी असंही म्हणतात. तर अशी आशा ठेवून तो पर्वकाळामध्ये पर्वणी मिळावी म्हणून तिसऱ्याच देवतांना पूजायला लागतो. माझी प्रतिष्ठापना करतो, पण इतरांचंही व्रतवैकल्य आणि त्याचं आचरण करत राहतो. श्राद्ध पक्षकाळ आला की पितरांचा भक्त होतो. एकादशीला जसा मला मान देतो तितकाच नागपंचमीला नागालाही देतो. चतुर्थी आली की लगेच गणपतीचा उपासक होतो आणि चतुर्दशीला म्हणतो, अगं देवी दुर्गे मी तुझा भक्त आहे. नित्य नैमित्तिक कर्म सोडून नवचंडीच्या पूजेला बसतो आणि रविवारी
भैरोबाला नैवेद्य दाखवतो. सोमवार आला की हातामध्ये बेल धरून शिवलिंगाकडे धाव घेतो. असा बिचारा एकटाच कशी बशीच पण सगळ्या देवांची उपासना करत फिरत असतो. असा अखंड भजन करणारा, जराही स्वस्थ न राहणारा. जशी वेशीच्या बाहेर ठाण मांडून बसलेली जी वेश्या असते ती जणू काही अखंड सौभाग्यवती असते. तिचा असा एक निश्चित पती कोणीच नसतो. त्याप्रमाणेच हा मनुष्य जिथे जो पाहिल त्या देवाची भक्ती करायला लागतो आणि स्वतःच्या मनाप्रमाणे जिथे तिथे धाव घेत असतो. असा भक्त म्हणजे अज्ञानाचा मूर्तिमंत अवतारच म्हटला पाहिजे. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 815 ते 822. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 823 ते 831. आणि पवित्र एकांतात तीर्थस्थानी तपोवनात पवित्र नद्यांच्या परिसरात कंटाळे तो अज्ञानीच समाजात वाटे ज्याला सुख कलकलाटाचे कौतुक आवडे लौकिकाचे वर्णन तोही अज्ञानीच आत्म्याचा होतसे साक्षात्कार असे सांगणारे अध्यात्मशास्त्र निंदितो जो त्यास असा विद्वान योगशास्त्र न आवडे जास अध्यात्मज्ञानी न त्याचे चित्त माने जो ना आत्मनिरूपण बुद्धी भटकते ज्याची स्वैर करतो सर्व कर्मकांड पुराणेही त्याला तोंडपाठ निष्णात ज्योतिषशास्त्रात जे बोले ते घडे भविष्यात कला कौशल्यात निपुण पाकक्रियेत अतिप्रवीण अथर्ववेदातील जारण मारण झाले त्यास हस्तगत कामशास्त्रातील सर्व जाण भारत त्यास असे पाठ मंत्रशास्त्र ही मूर्तिमंत स्वाधीन त्याच्या नीतिशास्त्र अवगत जास जाणतसे वैद्यकशास्त्र काव्यनाट्यातही त्याच्या विण नाही कोणी चतुर. भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, अत्यंत पवित्र असं एकांत स्थान, तीर्थस्थान, तपोवन, पवित्र नद्यांचा परिसर ह्या सगळ्याला जो कंटाळतो तोही अज्ञानीच समजावा. ज्याला समाजामध्ये राहायला सुखकारक वाटतं, आजूबाजूच्या गोंधळाचं कलकलाटाचं कौतुक वाटतं आणि
लौकिकार्थाने उत्तम असलेल्या सगळ्या गोष्टींचं वर्णन करण्यात तो समाधानी असतो, तोही अज्ञानीच समजावा. आत्म्याचा साक्षात्कार कशामुळे होतो असं सांगणारं अध्यात्मशास्त्र त्याची तो निंदा करतो. असा तो विद्वान, ज्याला योगशास्त्र आवडत नाही आणि अध्यात्मज्ञानामध्ये त्याचं चित्त रमत नाही. आत्मनिरूपणाला तो भटकणारी आणि स्वैर बुद्धी असं समजतो. सगळी कर्मकांड करतो. त्याला सगळी पुराणही तोंडपाठ असतात. ज्योतिषशास्त्रात निष्णात असून भविष्यामध्ये पुढे काय घडणार आहे हेही तो अचूक सांगू शकतो. कला कौशल्यामध्ये निपुण असतो. पाकक्रियेमध्येही प्रवीण असतो. अथर्ववेदामध्ये सांगितलेल्या जारण मारण अशा विद्याही त्यांनी हस्तगत करून घेतलेल्या असतात. कामशास्त्रातली सगळी जाण असते. अखंड महाभारत त्याला तोंडपाठ असतो आणि मंत्रशास्त्रही त्याच्या स्वाधीन असतं. नीतिशास्त्र त्याला अवगत असतं. वैद्यकशास्त्रही तो जाणतो. तसंच काव्य नाट्यामध्ये सुद्धा त्याच्या इतका चतुर कुणी नसतो. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 823 ते 831. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 832 ते 840. स्मृतीचा विचार जास, इंद्रजाल विद्येचे कळते मर्म, करतो बुद्धीचा चाकर, वैदिक शब्द कोशास. व्याकरणशास्त्रात प्रवीण, तर्कशास्त्रात पटाईत, परंतु अध्यात्मज्ञानात जन्मांध जो. अध्यात्मशास्त्र सोडून इतरांची तो धरणी माय, आग लागो नको बघूस, जसे मूळ नक्षत्रावरील बाळ. पिसे मोराच्या अंगावर, असंख्य डोळे त्यावर, परंतु जी दृष्टी हवी बघण्यास, उपयोग काय ती नसेल तर. संजीवनी वनस्पतीचे मूळ, मिळाले जरी कणभर, मग आहे का उपयोग, मुळ्या मिळती ज्या गाडाभर. चिन्हे उत्तम जशी आयुष्याविण, अलंकारावे निव्वळ धडास. जयावरी नाही शिर, नवरानवरी शिवाय वरात. तसेच अध्यात्मज्ञानाविण, सर्व शास्त्रांचे ते ज्ञान, पूर्णपणे अप्रमाण. समज तू हे खरोखर. अर्जुना असा जो शास्त्र मूढ, आत्मज्ञानाची ना तिथे जाग.
प्राप्त जाहले जे शरीर, बीजातून अंकुरली जणू अज्ञान वेल. हा जो अज्ञानी मनुष्य असतो त्याला भले स्मृती, मनुस्मृती ह्या सगळ्याचे विचार मनोमन पाठ असतील, इंद्रजाल विद्या सुद्धा त्याला कळत असेल, वेदातल्या शब्दकोशाचे सुद्धा इतकं त्याला ज्ञान असतं की जणू काही ते सगळे शब्दकोश सुद्धा त्याच्या बुद्धीचे सेवकच आहेत असं वाटायला लागतं. व्याकरणशास्त्रामध्येही तो अतिप्रवीण असतो, तर्कशास्त्रात पटाईत असतो, पण अध्यात्मज्ञानाच्या बाबतीत मात्र तो जन्मांधच म्हणायला हवा. अध्यात्मशास्त्र सोडून तो इतर सगळ्या शास्त्रांसाठी जणू काही धरणी माया असतो. म्हणजे भूमी जशी आपल्याला आधारते तसा सर्व शास्त्रांना आधारणारा तो असतो. पण अशा त्याच्या त्या ज्ञानाला आग लागू दे. तू मुळीसुद्धा त्याच्याकडे पाहू नकोस. जसं की सर्व गुणसंपन्न असलेलं बालक पण मूळ नक्षत्रावर जर जन्मलं तर त्याच्याकडे कुणीही आशेने बघत नाही. मोराच्या अंगावरती पिसारा असतो, त्याच्यावर असंख्य डोळे असतात, पण त्या डोळ्यांना बघण्याची दृष्टी का असते? आणि तीच जर नसेल तर त्या डोळ्यांचा काय बरं उपयोग? संजीवनी वनस्पतीची मुळी अगदी कणभर जरी मिळाली तर सगळं आयुष्य बदलून जातं. मग त्याच्या तुलनेत इतर मुळ्या गाडा भरून जरी मिळाल्या तरी त्याचा काय उपयोग? जसं की हातावरती सगळी उत्तम चिन्ह आहेत पण आयुष्याची रेषाच नाही, किंवा शीर नसलेल्या धडाला अलंकारांनी सजवलं तर ते तरी बरं वाटतं का? नवरा नवरीशिवाय जर थाटामाटात वरात काढली तर त्या वरातीचा काय बरं उपयोग? तसंच अध्यात्म ज्ञानाशिवाय सर्व शास्त्रांचं ज्ञान जरी असेल तरी त्याला काहीच महत्त्व नाही हे तू समजून घ्यावंस. तर अर्जुना, असा जो शास्त्रमूढ आहे, जिथे आत्मज्ञानाची जागच नाही, त्याला जर हे शरीर प्राप्त झालं तर त्याला आपण असं म्हणायला हवं की बीजामधून जणू काही अज्ञानाची वेलच अंकुरलेली आहे. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 832 ते 840. धन्यवाद.